नमस्कार कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांनो, कसे आहात? कारण आता सुरू होतंय तुमच्या हक्काचं पांढरं सोनं पिकवायचे दिवस. होय, म्हणूनच आज आपण पाहणार आहोत कापूस पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने काढावं, तर त्याचंच नियोजन. तर मग वाट कसली बघताय कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांनो? ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायची आहे. जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही गावातून आपली ही व्हिडिओ पाहत असाल तर लक्षात घ्या, आज मी तुमच्या समोर घेऊन आलोय कापूस पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी एक जबरदस्त व्हरायटी बियाणं. म्हणूनच तुम्हाला कापूस पिकाचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असल्यास आपल्याला योग्य दर्जेदारच वाणाची बियाण्याची निवड करणं गरजेचं असतं. आणि जर का आपला वाण चुकला तर वर्षभराचं उत्पन्न आपलं घटू शकतं आणि खूप मोठा तोटा कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्याला सहन करावा लागू शकतो. म्हणूनच कापूस लागवड उत्पादक शेतकरी कापूस पिकाचे नियोजन करत असताना योग्य ते वाण तर निवडतात, पण त्याचे ठराविक असे काही गुणधर्म असतात, हे बघूनच त्या वाणाची निवड करत असतात. मग नेमकी कापूस उत्पादन घेत असताना हे गुणधर्म या वाणाचे आहे तरी कसे, नेमकी कशा पद्धतीने शेतकरी हा नियोजन करत असतो, तर 5 ते 6 महत्वाचे मुद्दे ते मी तुम्हाला सांगतो. तर सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे एकसारखी जमीन नसते. हलकी, मध्यम, काळी, मुरमाड यांसारखी जमीन असते. दुसरा महत्वाचा मुद्दा, कापूस बियाण्याची निवड केल्यानंतर पुढे जाऊन जास्तीत जास्त बोंड लागली पाहिजे. त्यानंतर कापूस पिकाची ही जी बोंड आहे ती मोठी असणं गरजेचं आहे, वजनदार असणं गरजेचं आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे हा कापूस वेचणीला सोपा देखील असला पाहिजे आणि रोग आणि किडीप्रती सहनशील असा जबरदस्त वाण निवडणं गरजेचं असतं. एकंदरीतच काय, तर ही सर्व गुणधर्म आपल्याला एकाच कापसाच्या बियाण्यामध्ये वाणामध्ये मिळणं गरजेचं आहे आणि हा वाण शक्यतो शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि मी तुमच्या समोर तो जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारा कापसाच्या वाणाची माहिती घेऊन आलेलो आहे. आणि हा वाण कोणता आहे माहिती आहे का? तर तो आहे शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन श्रीराम बायोसीड 6001 ही कापसाची वाण व्हरायटी बियाणं. याची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया. रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला कापसाचं उत्पादन यंदा हमखास मिळणार. आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, बायोसीड शेतकऱ्यांच्या सेवेत भरपूर वर्ष झाली आहे. पण लक्षात घ्या, इथून मागे बायोसीडचे आपण आपल्या चॅनलवर मका पिकाच्या व्हिडिओ पाहिल्या, कापूस पिकाच्या देखील व्हिडिओ पाहिल्या. शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळवून देणाऱ्या टॉप व्हरायटीच्या व्हिडिओ आपण इथून मागे बनवलेल्या होत्या. पण ही नेमकी श्रीराम बायोसीड 6001 कापसाचं वाण बियाणं आहे तरी कसं, आणि शेतकऱ्यांनी लावल्यानंतर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन नक्की मिळेल का? तर हे आपण गुणधर्म या वाणाचे पाहून घेऊया. सर्वात महत्वाचं म्हणजे कापूस पिकाचं उत्पादन घेत असताना आपण जे कापसाचं बियाणं लावणार आहे, पुढे म्हणजे झाड मोठं होणार आहे, हे सरळ आणि उंच वाढणार झाड हे आपल्याला या 6001 व्हरायटीमध्ये बघायला मिळतं. विशेष म्हणजे आपण बायोसीड 6001 कापसाचं वाण व्हरायटी केल्यानंतर कमी अंतरावर देखील लागवड करू शकतो आणि जास्त अंतरावर देखील याची लागवड करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कापूस पिकाचं उत्पादन घेत असताना शेतकऱ्याला अपेक्षित काय असतं, आम्हाला बोंडाची साईज अपेक्षित असते. मग ही घ्या ना श्रीराम बायोसीड 6001 व्हरायटी, शेंड्यापासून तर बुडापर्यंत, बुडापासून तर शेंड्यापर्यंत बोंडांची संख्या जास्त प्रमाणे, टपोरे, वजनदार आणि विशेष म्हणजे 5 पाकळीचं बोंड यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळेस तुम्ही श्रीराम बायोसीड 6001 या वाणाची लागवड करणार आहात, त्यावेळेस ह्या बोंडामध्ये आपल्याला 8 ते 9 सरकीचं प्रमाण बघायला मिळतं. आणि एकंदरीतच आतापर्यंतचा हा सर्वात वेचणीस सोपा असा हा वाण आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे साखळी पद्धतीने बोंड लागणारा हा एकमेव असा श्रीराम बायोसीड 6001 हा वाण आहे. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर प्रत्येक शेतकऱ्याकडे एक सारखी जमीन नसते. मध्यम, हलकी, कोरडवाहू, भारी यासारखी जमीन शेतकऱ्याकडे असते. तर या प्रत्येक जमिनीमध्ये येणारा असा एकमेव म्हणजे श्रीराम बायोसीड 6001 कापसाचं वाण बियाणं व्हरायटी आहे. एकंदरीतच काय शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची आणि या कापूस पिकाचं पुढे जाऊन रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असल्यास आपल्याला योग्य दर्जेदार उत्तम वाणाची निवड करणं गरजेचं असतं. म्हणूनच आज मी तुमच्या समोर काय सांगितलंय, कापसाची रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी व्हरायटी कोणती? श्रीराम बायोसीड 6001. हो, म्हणूनच
शेतकऱ्यांच्या गरजेनुसार कोणत्याही जमिनीमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देईल ही व्हरायटी एकदा अवश्य विचार करा. आजच तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन त्यांना सांगायचंय आम्हाला कापूस लावायचा आहे, पांढरं सोनं पिकवायचंय, रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचंय, आम्हाला द्या श्रीराम बायोशीट 6000 हेच कापसाचं वाण बियाणं. माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा आणि यंदा कापूस लावायचा आहे श्रीराम बायोशीट 6001 हा वाण लावल्याशिवाय विसरू नका. कारण 5 पाकळी बोंड असणारं पहिलं हे कापसाचं वाण बियाणं आहे. वेचणी सोप्पा आणि एकंदरीतच काय तर सरकीचं प्रमाण 8 ते 9 याप्रमाणे निश्चितच शेतकऱ्याला वजनदार बोंड बघायला मिळतात आणि कापसाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालेलं बघायला मिळतं. धन्यवाद. जय जवान जय किसान. म्हणूनच बायोशीट 6001 हे कापसाचं बियाणं वापरा आणि पुन्हा एकदा तुमच्या शेतात विजयाचा झेंडा फडकवा.